आजच्या टेस्टमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय किंवा प्रशासकीय बाबी आणि प्राकृतिक बाबी काही आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. जस्ट एक मिनिट वेट. सो विजय धनुष्य बॅचमध्ये आय होप सगळेजण आले असतील. लेक्चरला सुरुवात करायची नसेल चलो आले. बस एवढेच जण येणार आहेत टेस्टमध्ये इथून पुढं. जर एवढेच विद्यार्थी आता जॉईन केली बॅच किती वाजता? मग वेलकम ना, चांगले ना. चला लेट स्टार्ट. पहिला प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कारण या भागात पठारी प्रदेशाचा सर्वात मोठा प्रदेश असल्यामुळे सह्याद्रीचा विस्तार पूर्व पश्चिम असल्याने पूर्वेकडे पर्जन्य कमी पडते. मान्सून पर्जन्य सह्याद्रीच्या पश्चिमेकडे पर्वतांना अडवले गेल्यामुळे की सह्याद्रीची उंची कमी असल्यामुळे. चला सांगा पटकन. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे आपला जो सह्याद्री पर्वत आहे हा सह्याद्री पर्वत असा आहे. तर या सह्याद्री पर्वताच्या हा सह्याद्री आहे बरोबर. सह्याद्री पर्वताच्या या बाजूला म्हणजेच ही पश्चिम दिशा, या पश्चिम दिशेने अरबी समुद्र जो आहे या अरबी समुद्रातून काय येतात तर बाष्पयुक्त वारे येतात. काय येतात? बाष्पयुक्त वारे. तर हे जे बाष्पयुक्त वारे आहेत हे येऊन सह्याद्रीला धडकतात आणि सह्याद्रीला धडकल्यानंतर हे वर जातात. आता बाष्पयुक्त वारे जसं जसं वरती जाते तसं तसं इथं ते बदाबद पाऊस देते. बाष्पयुक्त वारे जसे जसे वरती जातात तसे तसे थंड होतात. या ठिकाणी ढगांची निर्मिती होते आणि ढगांची निर्मिती होऊन त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता 0 झाली किंवा सापेक्ष आर्द्रता 100% आसपास गेली की त्या ठिकाणी मग जलबिंदू तयार होऊन तिथं पाऊस पडायला सुरुवात होतो. हा पाऊस कुठं पडतो? तर मोस्ट ऑफ द जास्त पर्जन्य एक तर घाटमाथ्यावर किंवा सह्याद्रीच्या पश्चिम दिशेला पडतो, ज्याला आपण म्हणतो कडा. हा काय झाला? सह्याद्रीचा उभा कडा आणि सह्याद्रीचा घाटमाथा किंवा कोकणाच्या पायथ्याला पडतो. म्हणजे कोकणाचा पायथा, कडा आणि घाटमाथा याच्यावरती सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. पण जसा हे वारे पुढे गेले, आता हे जे वर जाणारे वारे येते हे वर जाणारे वारे जसे पुढे गेले की हे लगेच पठारावरनं जमिनीवरती व्हायला सुरुवात करतात. म्हणजे जेव्हा हे वारे वर येतात त्यावेळेस ते ढगांची निर्मिती करतात, त्यावेळेस इथं मुसळधार पाऊस पडतो. या पावसाला काय म्हणतात? प्रतिरोध पर्जन्य पडतो. तर लक्षात ठेवा की आपल्या महाराष्ट्रात प्रतिरोध पर्जन्य मोठ्या प्रमाणात पडतो, तर या ठिकाणी पडतो. सर्वात जास्त प्रमाण पावसाचं आपल्याकडे प्रतिरोध पर्जन्याचंच आहे. मग आता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरनं, सह्याद्रीचा जो घाटमाथा आहे त्याच्यावरती काय झाले? ढग. पण सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून ज्यावेळेस वारे पूर्वेकडे जाते, सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून जेव्हा वारे पूर्वेकडे जाते तेव्हा काय होतं? तेव्हा वारा राहतो जमिनीपाशी, वारा जमिनी जवळ राहतो आणि ढग वर राहतात.
ढग कुठे राहतात? वरी राहतात. म्हणजे वारा जमिनीवर किंवा वारा जमिनीजवळ आणि ढग वर, त्याच्यामुळे या प्रदेशामध्ये पाऊस पडत नाही. या पूर्वेकडच्या प्रदेशात कमी पाऊस पडतो. या पूर्वेकडच्या प्रदेशात कमी पाऊस पडतो. या कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला काय म्हणतात? या कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला काय म्हणतात? त्याला म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य छायेचा प्रदेश. तर पर्जन्य छायेचा प्रदेश या प्रदेशामध्ये येतो. म्हणजे मान्सून पर्जन्य सह्याद्रीच्या पश्चिमेकडे पर्वतांना अडवले गेल्यामुळे या ठिकाणी पाऊस कमी पडतो, असं पण तुम्ही म्हणू शकता. बघा, या भागात पठारी प्रदेशाचा सर्वात मोठा प्रदेश असल्यामुळे इथं पाऊस कमी पडतो, ह्याचं रिझन या ठिकाणी येत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 चुकला. सह्याद्रीचा विस्तार पूर्व पश्चिम नाहीये, उत्तर दक्षिण आहे, त्यामुळे पूर्वेकडे कमी पाऊस पडतो, हे पण उत्तर चुकीचं आहे. आणि सह्याद्रीची उंची कमी असल्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. इथं कुठं ना कुठं तरी ऑप्शन जर बाजूला काढले तर आपलं 3 ऑप्शन्स या ठिकाणी असं इनडायरेक्टली जुळते. डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली या ठिकाणी जुळते. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 3. आन्सर काय? 3. तर हे बेसिक पॉईंट लक्षात आले? पॉईंट लक्षात आले का हे? चलो, प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राच्या स्थान आणि विस्तारासंबंधी खालील विधाने बघा. आणि कोणती विधाने अचूक आहेत ते निवडा. कमेंट कोणी करायचे नाही उत्तराची. तुमच्याकडे नोटबुक बनवून ठेवा, नोटबुक. सोपे प्रश्न आहेत. उद्याचे प्रश्न हार्ड आहेत. उद्या पण टेस्ट आहे तुमची. हा चॅप्टर आपण चांगला तयार करून घेऊ. त्यामुळे ना, जे नवीन जॉईन झालेले गँग आहे, या नवीन जॉईन झालेल्या गँगनी काय करायचं, हे जे शेवटचे जे चॅप्टर झालेत महाराष्ट्राचे, तेवढे पटपट पटपट वाचून घ्या. एक मिनट, ये क्या हो गया मेरे से? ओके, ठीक आहे, डन. मला वाटलं काही प्रॉब्लेम झाला काय. हां, येस येस. आता बघा, एक एक विधान बघूया. महाराष्ट्र पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर गोलार्ध म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे, आणि पूर्व गोलार्ध म्हणजे 0 डिग्रीच्या GMTच्या पूर्वेकडे. तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे, हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्र भारतात वायव्य व पश्चिम बाजूस आहे. ठीक आहे, महाराष्ट्र भारतात मध्यपासून पश्चिम बाजूस आहे. हे तर वायव्य नव्हतं पाहिजे, मध्य भागापासून पश्चिम बाजूस आहे. महाराष्ट्र भारतात मध्य व पश्चिम बाजूस आहे. वायव्य बाजूस राजस्थान आहे, वायव्य बाजूस महाराष्ट्र नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. राईट. आता तुम्हाला काय विचारले, अचूक कोणते आहेत? अचूक म्हणजे काय? बोला, अचूक म्हणजे काय? अचूक म्हणजे बरोबर. महाराष्ट्राचे स्थान दख्खन पठाराच्या वायव्य बाजूस आहेच, तर हे विधान बरोबर आहे. आपण तुम्हाला मी मॅप पण दाखवला होता, आठवतंय रेड कलरचा? ओके, चलो. तर महाराष्ट्राचा विस्तार पूर्व घाट ते अरबी समुद्रापर्यंतचा आहे. पूर्व घाट. आता महाराष्ट्र जो आहे तो पूर्व घाट, तो पूर्व घाटला काय आहे? पूर्व घाट म्हणजे सुरजागड, भामरागड.
तर सुरजागड भामरागड पासून अरबी समुद्रापर्यंतच आहे ना महाराष्ट्र. महाराष्ट्र कुठपर्यंत आहे? अरबी समुद्रापर्यंत. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा जो विस्तार आहे तो पूर्व घाट पासून तर अरबी समुद्रापर्यंत आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. अचूक विधान कोणती आहेत मग? अ, क, ड. ह्याचं उत्तर काय? 4. पूर्व घाट ते अरबी समुद्रापर्यंत आहे. तर बरोबर आहे ना, महाराष्ट्राचा विस्तार तेवढाच आहे ना. कळालं का देशमुख? काही स्पेस वगैरे काय लागत नाही, ते लगेच कळतं. पूर्व घाट तर अरबी समुद्रापर्यंत आहे. व्हॉट्सअप खेळत नाही का? हा, व्हॉट्सअपवरती सगळ्याच गोष्टी थोडी शुद्ध लिहिलेल्या असतात. तसं इथं पण थोडंसं एक दोन पॉईंट समजून घ्या. पूर्व घाट ते अरबी समुद्रापर्यंत समजून घ्यायचं. ठीक आहे. ते पॉईंट लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, आजचे क्वेश्चन्स खूप सोपे आहेत आणि ही आपली क्लास टेस्ट आहे रे, बरोबर ना. आजचे क्लास टेस्ट आहे, तर ही सोपी आहे. उद्याची टेस्ट हार्ड असणार आहे. मी तुम्हाला प्लस परत एकदा सांगतो. बघा, काल आपले जे लेक्चर झालं होतं ना पूर्ण 1.5 तासाचं मॅप रिडिंगचं, पूर्ण त्या 1.5 तासाच्या मॅप रिडिंगवरचं सगळं लेक्चर उद्या असणार आहे. सगळे परत 20 ते 25 प्रश्न मी स्वतः काढणार आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, त्याच्यामुळे हे बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा. योग्य जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा. आता आठवा, मी याच्यातल्या काय काय गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. हे गोंडवाना श्रेणीचे खडक कसे असतात आठवते का? गोंडवाना श्रेणी खडक, विंध्य श्रेणी खडक, आर्कियन, धारवाड. आर्कियन सर्वात जुनी. पटकन उत्तर द्या. धारवाड सेकंड नंबर, त्यानंतर कडप्पा, ठीक आहे, त्यानंतर विंध्य. म्हणजे धारवाड, कडप्पा आणि विंध्य असे एका खाली एक. मग गोंडवाना काय आहे? तर गोंडवाना हे स्तरित खडक आहे. काय? स्तरित खडक आहे. गोंडवाना काय आहे? तो स्तरित खडक आहे. मग हा जो गोंडवाना आहे स्तरित खडक, हा कुठे सापडतो? ठीक आहे, हा गोंडवाना जो स्तरित खडक आहे तो कुठे सापडतो आपल्याला? याच्यावरून तुम्हाला सगळे उत्तर लिहायच्यात. जसं आता बघा, गोंडवाना खडकामध्ये काय सापडतो? दगडी कोळसा. ठीक आहे, काय सापडतो? दगडी कोळसा. तर हा जो गोंडवाना खडक जो दगडी कोळसा सापडतो, तिथं विचार करायचा की बाबा कुठं कुठं असणार आहे. ठीक आहे, विंध्य श्रेणीचा खडक आपल्याकडे एकाच ठिकाणी सापडतो. मी सांगितलं होतं एकाच ठिकाणी सापडतो, तो म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर शिवाय तर दुसरीकडे कुठंच सापडत नाही विंध्य. ओके, चंद्रपूरमध्ये चिमूर नावाचा पट्टा आहे. तर चिमूर नावाचा पट्टा असल्यामुळे, ठीक आहे, चिमूर नावाचा पट्टा असल्यामुळे तो चंद्रपूरच्या एरियात येतो विंध्य श्रेणी. मग गोंडवाना श्रेणीचा खडक कशामध्ये येतो? तो गोंडवाना श्रेणीचा खडक जो आहे हा कशामध्ये येतो? तर नागपूरमध्ये येतो. कारण की नागपूरमध्ये कामठीचा प्रदेश आहे. ठीक आहे, कामठीचा एरिया आहे. कामठी, कन्हान नदी, या कन्हान नदीच्या एरियामध्ये तो भाग येतो. आर्कियन श्रेणीचा खडक कशामध्ये येतो? तर आर्कियन श्रेणीचा खडक हा जनरली सावंतवाडीच्या एरियामध्ये येतो, सिंधुदुर्गच्या एरियात. आणि धारवाड श्रेणीचा जो खडक आहे तो कशात येतो? तर तो भंडारा आणि गोंदियामध्ये पूर्णपणे धारवाड श्रेणी भरलेली आहे. तर त्यामुळे ह्याचं उत्तर काय येईल? त्याचं उत्तर येईल 1. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय येईल? तर 1. पुढे प्रश्न क्रमांक 4. पहिले प्रश्न क्रमांक 4 कव्हर करा. सांगा, चला पटपट उत्तर घ्या. आणि प्रश्न क्रमांक 4च्या सोबत एक जोड क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर उत्तर लिहा. हा 4 करा. हा असाच दिलेला आहे, पण त्याच्यानंतर उत्तर तुम्ही लिहून घ्या तुमच्या पद्धतीनं. मी याचं एक्सप्लेन देईल. पुणे विभागातील जिल्ह्यांचा उतरता क्रम योग्य असलेला पर्याय निवडा. आता पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने
क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रम योग्य असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे. तर पुण्यामध्ये किंवा पुण्याचा जो क्षेत्रफळाचा एरिया आहे, सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे पुण्यातला? पुण्यातला पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा हा पुणे. कुठला आहे? तर पुणे. बरोबर का? अरे बाबांनो बोला. पुणे ना? ओके. पुण्याच्या नंतर कोण येतं? पुण्याच्या नंतर नेक्स्ट नंबर कोणाचा लागतो? तर सोलापूर. ठीक आहे. पुणे नंतर कोण लागतो? सोलापूर. सोलापूर नंतर सातारा. साताराच्या नंतर आता पुणे, सोलापूर, सातारा हे फक्त याच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. हे दोनच ऑप्शन असे आहेत, 2 आणि ऑप्शन नंबर 4, की ज्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सातारा हे दिलेले. साताराच्या नंतर ठीक आहे सर्वात लहान कोणता? कोल्हापूर. त्यामुळे सगळ्यात शेवटी कोण येणार? कोल्हापूर येणार. म्हणजे सगळ्यात पहिला पुणे आणि सगळ्यात शेवटी कोल्हापूर. म्हणजे त्याच्यानंतर ह्याचं उत्तर काय येणार? ह्याचा आन्सर येणार 2. आता तुम्हाला इथे चौरस किलोमीटर प्रत्येकाचे लक्षात ठेवणे काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्याला चौरस किलोमीटरच्या पद्धतीने पण कव्हर करायचा प्रयत्न करतात, पाठांतर करतात. मग पाठांतर एक तर ते होत नाही, त्यानंतर असं वाटतं की माझा अभ्यास झाला नाही. तर पाठांतराच्या मागे लागू नका. ह्याचं उत्तर काय येते? तर 2 येते. ठीक आहे. चलो त्यानंतर मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तळघाट, बोरघाट, आंबोली घाट, कुंभारली घाट. 4 एक नवीन पॉइंट त्या ठिकाणी ऍड करा. मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तळघाट, बोरघाट, आंबोली घाट की कुंभारली घाट? व्हेरी गुड. बघा बोरघाट जो आहे हा बोरघाट पुणे आणि मुंबई यांच्यामध्ये आहे. तर पुणे आणि मुंबई यांच्यातला रेल्वे मार्ग बोरघाटातून जातो. ठीक आहे. पुणे आणि मुंबई. कुंभारली घाट हा कुंभारली घाट हा साताऱ्यापासून ते रत्नागिरीमध्ये उतरण्यासाठी आहे. कुंभारली जनरली कराड ते रत्नागिरीचा हा कुंभारली घाट. आंबोली घाट जास्त पर्जन्य पडणारा घाट आहे, जो की कोल्हापूर ते रत्नागिरीच्या साईडला आहे, सॉरी सिंधुदुर्गच्या बाजूला आहे. आंबोली कुठे? कोल्हापूर ते सिंधुदुर्ग. त्याच्यामुळे हे येतच नाहीत कुठलेच. हे सातारा ते रत्नागिरी हे येतच नाहीत. तळघाट येत. तळघाटलाच काय म्हणलं जातं? कसारा घाट. तळघाटलाच काय म्हणलं जातं? तर कसारा घाट. तर मुंबई नाशिक हा जो नॅशनल हायवे नंबर 60 अँड 161 सॉरी 160 नॅशनल हायवे 60 आणि 160 हा काय होतो? या घाटातून जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता जिल्हा तेलंगणा या राज्याशी संलग्न नाही? चला बोला पटपट. कोणता नाहीये? तर तेलंगणा आपल्या महाराष्ट्राच्या या बाजूला हा तेलंगणा असा आहे असं समजा. तर तेलंगणा चंद्रपूरला संलग्न आहे, गडचिरोलीला संलग्न आहे, यवतमाळला संलग्न आहे, लातूरला संलग्न आहे का? तर नाही. पण नांदेडला तो संलग्न आहे. याचं उत्तर काय येईल? 1. याचं उत्तर काय येईल? तर 1. इथं कमेंटमध्ये उत्तर देऊ नका. सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही 1, 2, 3, 4, 5 असे 20 सेक्शन बनवून ठेवा. तुमच्या वहीवर लिहा. लेक्चर झाल्यावरती मला ते सांगा. नेक्स्ट म्हणजे उद्याच्या टेस्टला मी पोल सिस्टम ठेवेल. उद्या तुमचं लेक्चर जे होईल ते उद्या तुमचं लेक्चर्स वेबिनारमध्ये होईल.
ठीक आहे, वेबिनारमध्ये होईल. कुठे होईल? वेबिनारवर. तर वेबिनारवर तुम्हाला लोकांना मी पोलची सिस्टम तिथं चालू करून देईल. तिथला पोल फास्ट येतो, इथला पोलला जरा थोडासा लेट लागतो. ठीक आहे, आणि इथं या ॲपच्या म्हणजे या बॅचच्या पोलवरनं थोडासा इश्यू होतो, टाइम जातो बराचसा. प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने पडताळा. आणि सत्य विधाने कोणते नाही ते शोधायचे, आहे ते शोधायचे नाहीत. ठीक आहे. नर्मदा व तापी नद्यांमध्ये सातपुडा पर्वत प्रमुख जलविभाजक म्हणून कार्य करतो. कोकण व पठारी नद्यांमध्ये सह्याद्री पर्वत रांग जलविभाजक म्हणून कार्य करतो. नर्मदा व महानदीमध्ये मैकल डोंगर रांग जलविभाजक म्हणून कार्य करतो. सत्यविधान कोणते नाही, म्हणजे बरोबर कोणतं नाही, चूक कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तुम्हाला इथं काय करायचंय? चूक शोधायचं आहे. तर नर्मदा आणि तापी यांच्यामध्ये सातपुडा पर्वत एक जलविभाजक म्हणून कार्य करतो. कारण नर्मदाच्या ओके हा सातपुडा, तर सातपुड्याच्या दक्षिणेकडून तापी आणि सातपुड्याच्या उत्तरेकडून नर्मदा आणि नर्मदेच्या वर विंध्य पर्वत. ही कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ही कन्सेप्ट आहे नर्मदा तापी. राईट. गणेश बाळ आत्ताच सांगितलं होतं कमेंट करू नका म्हणून, मला इंग्लिशमध्ये बोलायला लावू नका. ठीक आहे. तर या दोघांच्या मध्ये काय? सातपुडा. या दोघांमध्ये काय? सातपुडा. कोकण आणि पठारी नद्या, कोकणातल्या नद्या ह्या कुठल्या नद्या आहेत? तर ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि पठारी नद्या कोणत्या असतात? ह्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. तर पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यांमध्ये सह्याद्री पर्वतरांग जलविभाजक म्हणून कार्य करते. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, जलविभाजक म्हणून त्याला पण कार्य करू द्या. ठीक आहे, जलविभाजक म्हणून तिला काम करतात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं वाटतंय की हे विधान बरोबर आहे, आणि आहे ते, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. नर्मदा आणि तापी नद्यांमध्ये सुद्धा सातपुडा पर्वत प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो. ठीक आहे, हे पण योग्य आहे. पण आता एक लक्षात घ्या. ठीक आहे, नर्मदा आणि महानदी यांच्यामध्ये मैकल डोंगर रांग जलविभाजक म्हणून कार्य करते का? तर हो, ती पण करते. कारण की सातपुडा पर्वत रांगेची सगळ्यात शेवटची जी रांग आहे त्याला म्हणलं जातं मैकल. सातपुडा पर्वताची शेवटची जी रांग आहे त्याला म्हणलं जातं मैकल. या मैकलच्या दक्षिणेकडून महानदी जाते आणि या मैकलच्या उत्तरेकडून नर्मदा जाते. त्यामुळे मैकल डोंगर रांग ही सुद्धा या ठिकाणी काम करते. मैकल डोंगर रांग सुद्धा या ठिकाणी काय करते? हे काम करते. ठीक आहे. त्यामुळे सत्यविधाने कोणती नाहीत? तर सत्यविधाने यापैकी एकही नाही. याच्यावर आन्सर काय येईल? 4. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने पडताळा. अचूक विधाने कोणती आहेत ती ओळखा. अचूक विधाने कोणती आहेत ती ओळखा. उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकण किनारपट्टी सर्वात जास्त रुंद आहे. हे जे विधान आहे. दुसरं विधान, कोकणात किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ची उंची ही सुमारे 250 मीटर पर्यंत वाढते. आणि कोकण प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे. तर सांगा पटकन. कोकण प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे. तर दिलं उत्तर. अचूक विधाने कोणती आहेत? अचूक विधाने
अचूक म्हणजे बरोबर. तो बरोबर कोणता आहे? तर उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकण किनारपट्टी सर्वात जास्त रुंद आहे, हे विधान बरोबर आहे. कारण की उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये सह्याद्रीचं पूर्वेकडे खनन झालेलं आहे, त्यामुळं तिथं त्याला चंद्रकोरी सारखी आकार चंद्रकोरासारखा एक आकार तयार झालेला आहे. सह्याद्रीला त्या प्रदेशात पर्टिक्युलरली ठाणे एरिया कुठला आहे? ठाणे. या ठाण्याच्या प्रदेशात त्याला चंद्रकोर तयार झालेली आहे. कोकणात किनाऱ्यापासून पूर्वेकडे कोकणामध्ये किनाऱ्यापासून पूर्वेकडे आता इथं किनारा आहे. या किनाऱ्यापासून तुम्ही जर पूर्वेकडे गेले इकडे, या पूर्वेकडे गेल्यानंतर तुम्ही एक ठराविक उंचीपर्यंत म्हणजे 250 मीटर उंचीपर्यंत वलाटी हा एरिया आहे. तर 250 मीटर एक्झॅक्टली नाही सांगितलं, इथं सुमारे हा शब्द लिहिला आहे, म्हणजे तो सुमारे 250 मीटरच्या पुढे मागे असू शकतो. या प्रदेशापर्यंत वलाटीचा एरिया कशाचा आहे? तर सह्याद्रीचा आहे. ठीक आहे. म्हणजे कोकणात किनाऱ्यापासून कोकणात उंची काय होते? सुमारे 250 मीटरपर्यंत पूर्वेकडे सह्याद्रीकडे उंची वाढत जाते. म्हणजे कोकणात उंची पश्चिमेकडून अरबी समुद्रापासून पूर्वेकडे वाढत जाते 250 मीटरपर्यंत. हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि कोकण प्रदेशाचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. ठीक आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर हे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे जे मी करायचा प्रयत्न करतोय हे तुमच्या यासाठी करतोय की तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ती आकृत्या तयार झाल्या पाहिजे. कारण की मी आधीच क्लिअर करेल की उद्याची टेस्ट ही तुमची कशी आहे, तर थोडीशी फॅक्च्युअल डाटा ओरिएंटेड टेस्ट असेल उद्या. आज तुमची कन्सेप्ट ओरिएंटेड टेस्ट आहे असं समजून चला. कारण की मी एकाच लेक्चरला जर 40 क्वेश्चन घेतले तर हँग होतात काही लोक, म्हणून मी आज 20 उद्या 20 असे काही क्वेश्चन घेईल. तुम्हाला काही घाई नाही ना की आईवाला फोन करून सांगायचे 9 नोव्हेंबर ऐवजी जरा ऑगस्ट वगैरेला एक्झाम घ्या म्हणून? नाही ना? क्लिअर आहे ना? हां, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तुमचा सिलेबस तसाही कव्हर होणार आहे, असाही कव्हर होणार आहे. आपला मेन उद्देश हा आहे की तुम्ही जे वाचलंय ते तुम्हाला आता इम्प्लिमेंट करता येते का. आपल्याला इथं कॉम्पिटिशन नाही आहे की पहिलं कोण येईल दुसरं कोण येईल. आपल्याला हे समजून घ्यायचं की तुम्हाला सेट करायचे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता मी जरा ते गिचमिडक आला होते म्हणून मी पर्याय पलीकडच्या साईडला ढकललेत. हां, तर योग्य जोडा लावा. प्रशासकीय विभाग, तालुक्यांची संख्या आणि इकडे पर्याय दिसते. पर्याय शेवटपर्यंत ड पर्यंत. गणेश ढोबळे सर दिसते का? काटोलचे कोण कोण? तर प्रशासकीय विभाग, आणि तालुक्यांची संख्या. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त कुठे आहे? औरंगाबाद कसं कुठे येते? 76. ठीक आहे, 76. त्यानंतर म्हणजे ड 3 येतोय. ड मध्ये 3 कुठे आहे? पहिला 1 आणि 2 मध्ये. ठीक आहे, पहिला 1 आणि 2 मध्ये. त्यानंतर नागपूरमध्ये किती आहे? 64. नागपूरमध्ये 64. तर नागपूरमध्ये 64 आहे आणि क बिलॉंग करतोय 1 शी, तर क बिलॉंग करतोय इथं 1 शी, ड बिलॉंग करतोय इथं 3 शी. तर काय आलं? आपलं उत्तर इथंच निघालं. जास्त पळपळ करायची गरजच नाही. ठीक आहे. एक मिनिट. क्लिअर? अच्छा, रजत पण आहे का? गुगलवरून? अच्छा, तुम्ही याच्यावरनं केलं का? वेबसाईटवरून ओपन केलं ना काही लोकांनी गुगलवरून?
ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. ओके, ज्यांना ज्यांना मी लिंक शेअर केल्यात ना त्या लोकांनी ॲपमध्ये जायचं. ॲपमध्ये गेल्यानंतर कोर्समध्ये ओपन करतो तुम्हाला मी. ओके, काटोलवाल्यांसाठी मी ओपन करून ठेवलेली लिंक नसेल झाली. हां येस येस येस, क्रोमावर केलं ना. येस, क्रोमावर पण सेम करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न क्रमांक 9. दक्षिणेस पठारावर, दक्षिणेस महाराष्ट्र पठारासंदर्भात बरं का, हे महाराष्ट्र पठारासंदर्भात आहे. महाराष्ट्र पठारासंबंधात दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी ही महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा आहे. ठीक आहे. कोकणात तेरेखोल नदी ही महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा आहे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चूक आहेत? तर जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, मी बऱ्याचदा सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात ठेवायची, महाराष्ट्राच्या बाबत एकच आणि महत्त्वाची अशी गोष्ट हीच लक्षात ठेवायची की महाराष्ट्राचा जो विस्ताराचा भाग आहे ना, हा तुम्हाला खूपदा विचारला जातो, खूप टार्गेट केला जातो, स्पेशली नद्यांच्या बाबतीत. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या कोकणी प्रदेशात, महाराष्ट्राचा जो कोकण आहे, कोकण केवढा आहे तर एवढा आहे. या कोकण प्रदेश, कोकण ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवता तर या कोकणच्या उत्तरेकडच्या साईडला इथं दमणगंगा आहे. कोणती? दमणगंगा. तर कोकणच्या दक्षिणेकडे तेरेखोल आहे. उत्तर कोकण आणि मध्य कोकण वेगळी करणारी कोणती? तर सावित्री आहे. उत्तर कोकण मध्य कोकण म्हणतो, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण वेगळी करणारी कोणती? तर सावित्री आहे. ह्या 3 नद्या लक्षात आल्या. कोकणातल्या ह्या 3 नद्या लक्षात ठेवा, दमणगंगा, सावित्री आणि तेरेखोल. तुम्हाला विचारले कोकणात तेरेखोल नदी ही महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा आहे, पण ती दक्षिणेकडची आहे. इथं दक्षिणेकडची हा लिहायला पाहिजे होता मी, दक्षिणेकडील. ठीक आहे, पण आता इथं ते दक्षिणेस झाल्यामुळे जरा ते नसल आलं लक्षात. ते भावनेच्या भरात आम्ही पण लिहित जातो. असो, पुढं या ठिकाणी आहे खानदेश. खानदेशात 3 जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे आणि जळगाव. या पट्ट्यामध्ये नर्मदा आहे. इथं अमरावती आहे. अमरावतीच्या या पट्ट्यामध्ये तापी आहे. म्हणजेच जर असा विचार केला पठाराचा जर विचार केला तर पठाराच्या विचारानुसार नंदुरबार हा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा, आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडे काय आहे तर नर्मदा नदी आहे. नंदुरबार नर्मदा, तर नंदुरबारच्या उत्तरेकडे नर्मदा आहे, म्हणजे नर्मदा नदी ही आपल्या महाराष्ट्राच्या पठाराची सर्वात उत्तरेकडची नदी असं समजून चला. तर महाराष्ट्र पठाराच्या सगळ्यात दक्षिणेकडची नदी जी आहे, ही महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेकडची नदी म्हणजे काय? हिरण्यकेशी. कुठली? हिरण्यकेशी. महाराष्ट्राची एकदम पूर्वेकडची नदी कोणती? तर इथं एक नदी आहे गडचिरोलीच्या बाजूला, हिचं नाव आहे इंद्रावती. ही ओरिसावरून येते वाहत, गोदावरीला जाऊन मिळते. आलं लक्षात? तर ह्या बेसिक नद्या लक्षात ठेवा. इथं हिरण्यकेशी आहे. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभागाच्या सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती? कमेंट करून सांगा जरा मला. इथं नागपूर प्रशासकीय विभागाच्या सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती? हा गणेश काटकरराव बोला. नागपूर. सागर. बढिया रजत, छान. कोणती आहे? हां देशमुख. प्राणी तर नाही, नाही 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 नाही, प्राणी तर नाही आहे. ठीक आहे, प्राणी तर इथे सगळ्यात दक्षिणेकडे आहे गोदावरी, कारण की गोदावरीला ही प्राणीता जाऊन मिळते. ठीक आहे, तर ती प्राणीता नाही बाई. ठीक आहे, काय आहे? गोदावरी आहे. गोदावरी जाते ना तिथून. आपल्या महाराष्ट्रातून 3 नद्या अशा आहेत की ज्या डबल प्रवास करतात, मांजरा, गोदावरी आणि तापी. तर झालं, या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. आलं लक्षात की काय अवघड आहे? क्लिअर ना?
ठीक आहे. मग कोणते विधाने चूक आहेत? तर एकही नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. योग्य जोडा लावा. प्रशासकीय विभाग आणि क्षेत्रफळ चौरस किलोमीटर मध्ये. थँक्यू पूजा. नागपूर, नाशिक, अमरावती आणि पुणे. सांगा आता पटकन. आता इथं औरंगाबादला शोधत नका बसू, औरंगाबाद मी दिलाच नाहीये. ठीक आहे. नागपूर, नाशिक, अमरावती आणि पुणे. तर सगळ्यात पहिला विचार करायचा की नागपूर किधर होगा, नाशिक किधर होगा, पुणे किधर होगा. झालं, क्लिअर झालं. तर नाशिक आहे 57,400, 57,493. तर नाशिक बिलॉंग करतो 57,000शी, 57,400 म्हणजे ब आहे 300. तर ब ला 3 संलग्न इथं आहे आणि ब ला 3 संलग्न इथं आहे. ठीक आहे, ब ला संलग्न इथं आहे, राईट. जर ब ला संलग्न 3 इथं आहे तर अ ला संलग्न 4 इथं आहे, म्हणजे हे नक्कीच उत्तरामध्ये काहीतरी गोटमॅट आहे. मेन आहे क आणि ड वर. तर जर नाशिक 57,000 आहे तर ड सुद्धा 57,200 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाशिक प्रशासकीय विभाग हा पुणे प्रशासकीय विभागापेक्षा मोठा आहे. तर ड ला जर 2 आहे, ठीक आहे, सॉरी, ड ला जर या ठिकाणी 2 टार्गेट झाले तर इथं काय आहे ड शी, ड ला 2 कुठं दिलेलं आहे तर इथं दिलेलं आहे, इथं आणि इथं. परंतु या पर्यायाचा काय आपल्याला संबंधच नाही ना, आपल्याला ह्या पर्यायाशी संबंध आहे. तर याचा आन्सर काय येते मग, याचा आन्सर येते 4. आणि क बिलॉंग करतो नागपूर कशाशी, 1शी. ठीक आहे, असं ते बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. सॉरी, अमरावती बिलॉंग करतो कशाशी, क 1शी. कारण की नागपूर हा अमरावतीपेक्षा मोठा आहे. कारण नागपूरमध्ये चंद्रपूर, गडचिरोली असे जिल्हे आहेत आणि हे मोठे आहेत, बरेच मोठे आहेत नागपूर प्रशासकीय विभागाचा. मग तुम्हाला काय करायचं आहे, या प्रत्येक प्रशासकीय विभागाची कुंडली काढायची. आता कालचं जे काल परवाचं जे लेक्चर घेतलं होतं मी रिव्हिजनचं, ठीक आहे, तर ते रिव्हिजनचं लेक्चर पण बघून घ्या. कारण की त्याच्यावर उद्याची परत 20 प्रश्न तुमचे खतरनाक असतील. मी परत एकदा सांगेल की तुम्हाला मी टास्क दिला होता, हा टास्क हाच होता की तुम्हाला एवढ्या दिवसात हे कव्हर करायचं आहे. आता मला बॅचमध्ये खूप जास्त वेळ लागला हे टास्क कंप्लीट करायला, कारण एक 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 पॉईंट मला शिकवायचा होता. आपण मॅप रिडिंग करून करून तो मॅपही आता घाबरत असेल आपल्याला, एवढा एवढा आपण त्याची रिडिंग केलेली आहे. ठीक आहे, एवढी त्याची रिडिंग झालेली आहे. तर आता त्याला सोडायचं नाही. आणि हा एक असा घटक आहे की ज्याच्यावरती जर समजा क्वेश्चन आले तर 2-3 येतात. ठीक आहे, हा तुमच्या प्रत्येक एक्झामला महत्वाचा आहे. एक चॉकलेट क्वेश्चन, दख्खन पठाराच्या सर्वात दक्षिणेकडचे कोणते पठार आहे? बोला. इधर 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 इधर, रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. इथं तेलंगणा, तमिळनाडू पाहिजे होतं. इथं निलगिरी आलं, सॉरी निलगिरी नाही आहे, निलगिरी डोंगर आहे. आता सांगा उत्तर. तमिळनाडू पठार, म्हैसूर पठार, कर्नाटक पठार की तेलंगणा पठार? दख्खन पठाराच्या सर्वात दक्षिणेकडे कोणतं पठार आहे? झालं उत्तर. तर बघा, दख्खन पठार आपला कुठे आहे? हा आहे भारत. ठीक आहे, या भारताच्या मध्य भागातून, इथल्या भागातून नर्मदा नावाची एक नदी जाते. तर नर्मदा नदी जी आहे ही आहे नर्मदा नदी. तर नर्मदा नदीने आपल्या भारताच्या द्वीपकल्पीय पठाराला 2 हिस्स्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. याला म्हणलं जातं उत्तर पठार, यालाच उंचवठा म्हणतात, उत्तरेकडचा उंचवठा. ठीक आहे, उत्तर पठार किंवा उत्तरेकडचा उंचवठा. जरा इथं बाजूला लिहितो म्हणजे मध्ये मध्ये आधी गिचमिड करायला करता येतो. उत्तर उंचवठा किंवा त्याला सेंट्रल इंडिया प्लॅटो पण म्हणतात. आणि दख्खन हा येतो एवढा.
और हा असा येतो. ठीक आहे. तर हा जो दख्खन आहे, या दख्खनच्या, मी तुम्हाला म्हटलं होतं एक प्रश्न पण आता थोड्या वेळापूर्वी घेतला होता की महाराष्ट्र पठार या बाजूला आहे. दिस इज कॉल्ड महाराष्ट्र पठार. म्हणजे दख्खन पठाराच्या कुठल्या बाजूला आहे? वायव्य बाजूला आहे. राईट. त्याच्या समोरच्या साईडला इथे छत्तीस दंडकारण्याचं पठार आहे. छत्तीसगड आणि दंडकारण्य. कोणतं? पहिले मी रांगोळी काढतो. रांगोळी काढली तर बरं पडते मला, है कि नहीं. उसके बाद इधर ही और उसके बाद इधर ही आता बघा, हे जे आहे हे आहे महाराष्ट्र पठार, हे आहे कर्नाटक पठार. कर्नाटक पठाराच्या आणि तेलंगणा पठाराच्या बॉर्डरवरती इधर रायलसीमा, त्याला रायलोसीमा पण म्हणतात. आणि कर्नाटक पठारच्या दक्षिणेकडे या प्रदेशात म्हैसूरचे पठार. आता एक बेंगलोरच्या पठारचा एक नवीन जन्म झालेला आहे, जिथे दिस इज कॉल्ड KGF. ठीक आहे, दिस इज कॉल्ड KGF. आणि दक्षिणेकडच्या खालच्या साईडला इथं तामिळनाडूचे पठार. राईट. हा जो निळा सिंबॉल आहे हा तेलंगणा पठार, आणि हा जो आहे तो दंतवाडा किंवा दांतवाडा बस्तर पठार. तर हे जे पठाराचा भाग आहे हा पठाराचा भाग लक्षात ठेवा. तर हे जे पठार आहेत आपल्या दख्खनच्या एरियात, तर सर्वात दक्षिणेकडच्या बाजूला तमिळनाडूचं आहे. कधी कधी तुम्हाला हा पण रिजन विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आहे माळवा, माळवा. ठीक आहे. या ठिकाणी आहे बुंदेलखंड, या ठिकाणी आहे बघेलखंड, आणि ते छोटा नागपूर. नागपूर का छोटा भाई, हे पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, याचं उत्तर काय? आन्सर इज 1. सर्वात कमी तालुके खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? पुणे, कोकण, नाशिक की अमरावती? सर्वात कमी तालुके खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? झालं लिहून? तर तो आहे कोकण. कोकणामध्ये 47 तालुके आहेत. महाराष्ट्रात 355 आहेत, त्यातले कोकणात 47 आहेत. प्रशासकीय दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी 3 तालुके प्लस केले जातात. पण जर प्रॉपर तालुके विचारले तर फक्त 47 आहेत. पण प्रशासकीय सोयीनुसार जर विचारले, आता जसा प्रश्न येईल तसं तुम्ही उत्तर द्याल. ठीक आहे. जसं प्रश्न विचारला जाईल तसं उत्तर द्याल. पण जर महाराष्ट्रातलं विचारलं, आयोगाने महाराष्ट्रातलं विचारलं तर आयोग तिथं होतं 355. आयोगाने जर महाराष्ट्रातलं विचारलेलं आहे तर तिथं आयोगाने उत्तर दिले 355. जर आयोगाने उत्तर 355 दिले तर मग तिथं जातात 47 तालुके. आता काही लेखकांनी तिथं कुठं हे 3 तालुके पण ऍड केलेत. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर 50 तालुके आहे. पण ते प्रशासकीय सोयीनुसार 50 आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये तालुके हा 47 भागात असतो. ठीक आहे. मुंबई शहराला तर तालुकाच नाही आहे. मुंबई उपनगरात 3 तालुके आहेत. ठीक आहे. चलो, अंधेरी, बांद्रा आणि कुर्ला. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने पडताळा. पूर्व व पश्चिम घाटांची उंची जवळपास सारखी आहे. एक थोडासा इंडिया लेवलवरती क्वेश्चन पडलाय. आता बघूया, हा जरा आउट ऑफ द बॉक्स आला. हा इंडिया लेवलवरती आहे, विचारायचा नव्हता पण आता ऍड झाला तर झाला. पूर्व व पश्चिम घाटांची उंची जवळपास सारखी आहे. ठीक आहे. कार्डमम डोंगर पूर्व घाटाचाच भाग आहे. मेघालय पठार भारतीय द्वीपकल्पाचाच भाग आहे. तर सत्य विधाने ओळखायचे तुम्हाला. ओळखा सत्य विधान.
आता इथं तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. हे एक लक्षात घ्या, आपल्या भारतात ओके मेघालय पठार जे आहे ना ते भारतीय द्वीपकल्पाचाच एक भाग आहे. ते कुठे बरं मेघालय पठार? ते मेघालय पठार या बाजूला आहे. मेघालय पठार आणि आपला उत्तर भारतीय पठार हे एकेकाळी एकमेकांना अटॅच होतं, पण त्यांच्यामध्ये एक फॉल्ट पडली आणि या फॉल्ट पडून या प्रदेशातून गंगा नदी आणि या भागातून ब्रह्मपुत्रा नदी या प्रदेशात वाहत इथं त्यांनी त्रिभुज प्रदेश तयार केला, सुंदरबन तयार केला. मग या ठिकाणी जी फॉल्ट पडली त्या फॉल्टचं नाव काय? उत्तर भारतीय पठार आणि मेघालय पठार हे एकेकाळी एकच होतं. मेघालय पठार हा आपल्या द्वीपकल्पीय पठाराचाच भाग आहे, पण या दोघांमध्ये एक फॉल्ट पडली. ही जी फॉल्ट होती ती कोणती होती? तर ती होती माल्डा फॉल्ट. इथं जी फॉल्ट पडली त्याला म्हणतात माल्डा फॉल्ट. या माल्डा फॉल्टमुळं गंगा आणि ब्रह्मपुत्रा ही नदी सुंदरबन पर्यंत किंवा बंगालच्या उपसागरापर्यंत गेली. ठीक आहे, बंगालच्या उपसागरापर्यंत गेली. क्लिअर आहे? माल्डा फॉल्ट लिहिलं. चलो, त्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्व घाट आणि पश्चिम घाटचा विचार करता तर पूर्व घाट आणि पश्चिम घाटांची उंची जवळपास सारखी नाहीये. पूर्व घाट हा खूप लहान आहे, म्हणजे तिथं तो 600 मीटर ते 700 मीटरच्या आसपासच आहे. हा लहान आहे, ह्याची उंची कमी आहे, हा तुटलेला आहे. तर पश्चिम घाट हा जरा उंच आहे. ओके, तो एक सलग आहे, तो एक सलग आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पालघाटची खिंड आहे. तमिळनाडू आणि केरळला जोडते पालघाटची खिंड. तमिळनाडू आणि केरळमध्ये पालघाटची खिंड तिथं आहे. तसं पश्चिम घाट एकदम सरळ आहे, उंचचा आहे. पूर्व घाट एकदम म्हणजे कमी उंचीचा आहे, तुटलेला आहे, त्याला नद्यांनी तोडलेला आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. कार्डमम डोंगर रांग कुठे आहे? कार्डमम डोंगर रांग कुठे आहे? तर बघा, या ठिकाणी आपला जो भारत आहे, या भारताच्या या प्रदेशात सह्याद्री आहे. तर सह्याद्री किंवा ह्याला पश्चिम घाट म्हणतो आपण. काय म्हणतो रे बाबांनो? पश्चिम घाट. तर पश्चिम घाटचा जो पहिला सेक्शन आहे इट्स कॉल्ड सह्याद्री. याला कधी विसरायचं नाही. कर्नाटकमध्ये याला बाबा बुदान म्हणतात. बाबा बुदानच्या टेकड्या किंवा कुद्रेमुखच्या टेकड्या. कुद्रेमुख किंवा बाबा बुदान. ठीक आहे. केरळमध्ये केरळच्या एरियात इथं या दोघांचा संगम होतो. म्हणजे केरळच्या उत्तरेकडे या ठिकाणी निलगिरी डोंगर आहे, जिथं पूर्व घाट आणि पश्चिम घाटचा मिलन होतं. ठीक आहे. निलगिरीच्या दक्षिणेकडे इथं लगेच पालघाटची खिंड आहे. पालघाटच्या खिंडीनंतर अन्नामलाई आहे. कोणता डोंगर आहे? अन्नामलाई. याच अन्नामलाईमध्ये पश्चिम घाटातलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? अनईमुडी. ओके, अनईमुडी 2695 मीटर हाईट्स. ठीक आहे. आणि अन्नामलाईच्या दक्षिणेकडे या प्रदेशात आहे कार्डमम, कार्ट्याची मॉम. ठीक आहे, कार्डमम. ही कार्डमम जी आहे, ही कार्डमम डायरेक्ट अगदी कन्याकुमारी पर्यंत जाते. या कार्डममच्या डोंगराचा जो काही भाग आहे तो पार अगदी दक्षिणेकडे कन्याकुमारीचं जे स्वामी विवेकानंदांचं जे स्मारक आहे ना, हे स्मारक सुद्धा ह्या कार्डममच्याच एका डोंगराच्या
अंश असलेल्या एखाद्या टेकडीवर दक्षिणेकडच्या एका टेकडावरती तयार केलेलं आहे. असो, तर हे सगळी तुम्हाला एक लाईन झाली पश्चिम घाटाची, ही लक्षात ठेवा. तुम्हाला हे पश्चिम घाट पूर्व घाट आता तुम्हाला काही दिवसात बॅचमध्ये सुरू होतील. म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल कव्हर करायला 6-7 लेक्चर लागलेत. आपण लय बारीक बघितलेत. आपल्याला प्री आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आता महाराष्ट्राचा सोबत जसा महाराष्ट्राचा प्राकृतिक भाग बघितला तसा आता भारताचा भाग पण बघायचा आहे. तर माझं सगळ्यात म्हणणं पहिले हे आहे नवीन विद्यार्थ्यांना की त्यांनी पहिले महाराष्ट्र चांगला धुवून काढा. उद्याची संधी आहे. उद्यापर्यंत तुमचे लेक्चर मी थोडेसे पॉज ठेवतोय. त्याच्यानंतर हिस्ट्रीचं लेक्चर लगेच होणार नाहीये, कारण की कसं असतं नुसतं लेक्चर घेऊन पुढे पळण्यात मजा नाहीये. ठीक आहे, थोडंसं लेक्चर घेता घेता तुम्हाला जर मी एक्सप्लेन केलं तर ह्याच्यातनं काय होतं, तुमचं नॉलेज आणखी वाढते, इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. ठीक आहे. माकडा फॉल्ट. ठीक आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. चान्स फेल केलं होतं तू, माझं लक्षही नव्हतं, आता गेलं लक्ष. ठीक आहे, आता ह्याचं उत्तर काय येईल? ह्याचं उत्तर सत्यविधान कोणतं आहे? तर कार्डबम डोंगर रांग पूर्व घाटाचाच भाग आहे. आता मला सांगा, पूर्व घाट इथंच संपला आणि कार्डबम खाली आहे, त्याच्यामुळे हा उत्तर नाही आहे. मेघालय पठार भारतीय द्वीपकल्पाचाच भाग आहे. याच मेघालय पठारावर गारो, खासी, जैंतिया, गारो, खासी, जैंतिया, अभोर हे 4 डोंगर रांगा आहेत. गारो, खासी, जैंतिया, अभोर या 4 डोंगर रांगा याच मेघालय पठाराच्या बाजूला आहेत. ठीक आहे, हे पण विचारले जात. चला, अयोग्य जोडी ओळखा. जिल्हा आणि संलग्न राज्य. सांगा पटकन. गडचिरोली तेलंगणा छत्तीसगड, बरोबर आहे का रे? सिंधुदुर्ग गोवा, ओके. धुळे मध्य प्रदेश गुजरात आणि गोंदिया मध्य प्रदेश छत्तीसगड. आता बघा, गोंदिया मध्य प्रदेश छत्तीसगड ओके, धुळे मध्य प्रदेश गुजरात पण ओके. सिंधुदुर्ग फक्त गोवा नाही आहे, गोवा व कर्नाटक आहे. संलग्न राज्य फक्त गोवा नाहीये, सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक पाहिजे, त्याच्यामुळे याचं उत्तर 2 आहे, हे अयोग्य. बाकी बरोबर आहे. पुळणी व जिल्हे यांच्यातील अयोग्य जोडी ओळखा. आता मी जाणून बुजून पुळणी ऍड केले, पण मी पुळणी तुम्हाला घेणार नव्हतो, पण आता ते सेट करताना इकडे जरा थोडंसं मी ऍड करून टाकलं. पुळणी व जिल्हे. अयोग्य जोडी कोणती आहे सांगा? अयोग्य जोडी कोणती आहे? कारण की ही पुळणी तुम्हाला विचारली जातात. कोणती पुळणी कुठं आहेत, काय आहे, कोणत्या पुळण्यांचं काय नक्की पार्ट आहे की नाही? वारसोवा कुठे आहे? तर मुंबई शहरामध्ये. ओके, वारसोवा कुठे आहे? मुंबई शहर. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, गणपतीपुळे रत्नागिरीमध्ये. ठीक आहे. मनोरी रायगडला किहीम, बरोबर आहे. मारवे, हा रायगडला किहीम, बरोबर की रे? हा, ठाणेला उट आहे, लक्षात घ्या. ठाणे ना, ठाणे, ठाणेला एक उट नावाचं पुळण आहे. पालघरला एवढे विशेष नाही आहेत. ठीक आहे, तर वर्सोवा जे आहे ना,
सांगा पटकन. झालं? हो गया? हो. तो वर्सोवा, मुंबई शहर. मोरवे, मुंबई. ठीक आहे, ह्याचं उत्तर 1. सत्यविधाने ओळखा. भारताचे दक्षिणेकडील टोक 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावर असून यास इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते. आणि भारताच्या सध्या राजकीय क्षेत्राचे सर्वात उत्तरेकडील ठिकाण हे इंदिरा कोल पॉइंट असे आहे. सत्यविधाने तुम्हाला ओळखायचे आहेत. ऑप्शन नंबर 1 अ, ऑप्शन नंबर 2 ब विधान, ऑप्शन नंबर 3 दोन्ही, ऑप्शन नंबर 4 यापैकी एक नाही. जरा सेटिंग करताना हे जवळजवळ आलेत. तर सत्यविधाने तुम्हाला ओळखायचे आहेत. तर भारताचे दक्षिणेकडचे टोक 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावर असून हे इंदिरा पॉइंट आहे. हे विधान बरोबर आहे. हे ग्रेट निकोबार वर आहे. ठीक आहे. जे काही बुडलं बिडलं नाही सुनामीला तडका बसला होता, पण ते अजूनही आहे. आणि सध्याच्या राजकीय क्षेत्राचा उत्तरेकडचा विचार केला तर हे आहे आपला जम्मू काश्मीरचा एरिया. ठीक आहे, हा जम्मू काश्मीरचा एरिया. तर जम्मू काश्मीर लडाखचा एरिया. तर आता अशी कंडिशन झालेली आहे, ही आहे आपली ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल. लाईन ऑफ कंट्रोल ह्याला म्हणतात ALOC. जी मी काळी दाखवली ना, ही काळी लाईन जी दाखवली त्याला म्हणतात ALOC, ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल. पण 1973 मध्ये एक सिमला करार झाला. या सिमला कराराद्वारे आपली LOC ही तर सेट केलेली आहे, लाईन ऑफ कंट्रोल. LOC माहिती आहे ना, लाईन ऑफ कंट्रोल. म्हणजे आता पाकिस्तानकडे आपल्या जम्मू काश्मीरचा एवढा भाग आहे. तर जम्मू काश्मीरचा एवढा भाग आहे आणि लडाखचा एवढा भाग आहे. याला म्हटलं जातं POK, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर. हा पाकिस्तानकडे आजही आहे. ठीक आहे. तर 1962 ला हे त्यांनी कधी कॅप्चर केलं? 1947-48 मध्ये. तर 1962 ला या प्रदेशात चीन घुसलं आणि चीनने हा एरिया कॅप्चर केला. याला म्हणतात अक्साई चीन. म्हणजे तसा विचार केला तर जो लडाख नावाचा जो पिटुकला भाग आहे तसा विचार केला तर एवढा शिल्लक राहिला आहे. ठीक आहे. आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन ठिकाणी या ठिकाणी आहेत. या लडाखच्या रिजन मध्ये सगळ्यात उत्तरेकडे असलेली या ठिकाणी एक काय आहे, दरी आहे. याला म्हटलं जातं सियाचीन दरी. सियाचीन नदी, ही जी सियाचीन नदी आहे ती हिमनदी आहे ऍक्च्युली. या सियाचीनच्या हिमनदीच्या उत्तरेकडे इंदिरा कोल नावाचा पॉइंट हा आपल्या भारताचा आताचा सध्या LOC नुसारचा सर्वात उत्तरेकडचा पॉइंट आहे. सर्वात उत्तरेकडचा पॉइंट आहे. ALOC नुसार इथं दफदार, ALOC नुसार दफदार हा आपला उत्तरेकडचा पॉइंट आहे. LOC नुसार सध्याचा इंदिरा कोल पॉइंट आहे. ठीक आहे. हे दोन्ही विधाने सत्य आहेत. त्याचा आन्सर येईल 3. महाराष्ट्र राज्यासंबंधी खालील माहिती वाचा. राज्याची उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर आहे. हे राज्य भारताच्या पश्चिमेकडील असलेले राज्य आहे. या राज्याने 9.36% क्षेत्र व्यापलेले आहे. अचूक विधाने कोणती नाहीत? भारताच्या पश्चिमेकडील असलेले राज्य आता सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी की बघा, राज्याची जी उत्तर दक्षिण लांबी आहे ती 700 किलोमीटर आहे. ठीक आहे, उत्तर दक्षिण. पण पूर्व पश्चिम लांबी विचारली असती तर पश्चिम आणि पूर्व लांबी तर ही 800 किलोमीटरची असते. ठीक आहे. हे राज्य भारताच्या पश्चिमेकडे असलेलं राज्य असलं तरी इथं मध्यपासून आहे. तर इथं मध्य नसल्यामुळे हे विधान मी चुकच करेल. कायम लक्षात ठेवा, आपण पश्चिमेकडे पूर्णपणे नाही आहोत. आपण काय आहोत? मध्यपासून पश्चिमेकडे आहोत. कारण की नागपूर हे आपल्या भारताचं मध्य आपल्या महाराष्ट्रातच आहे. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याने किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे भारताच्या तुलनेत? किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे सांगा? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती?
करता की नाही तुम्ही फॅक्च्युअल डाटा पार्ट? बरोबर आहे का? 9.36. रसिका, सागर, तर कायम लक्षात ठेवा, ठीक आहे. 9.36 हे आपल्या महाराष्ट्रानं. पर लोकसंख्येच्या बाबतीत लोकसंख्येच्या बाबतीत काय बोलत का नाहीये? आता बघा, कोणते विधान अचूक, अचूक म्हणजे काय? तर बरोबर. बरोबर विधान कोणते नाही, म्हणजे बरोबर कोणतं नाही ते विचारले तुम्हाला, ठीक आहे. बरोबर कोणते नाही ते तुम्हाला विचारले. लक्षात? 9.28 जे आहे ना, 9.28, 9.29 ते लोकसंख्येच्या बाबतीत विचारले. 9.28 जे आहे ना, ते लोकसंख्येच्या बाबतीत आहे. आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या नंबरवरती होतो? तिसऱ्या नंबरवरती हो, दुसऱ्या नंबरवर नाही हो ना. लक्षात? आपण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं कितव्या नंबरवरती आहोत? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं तिसऱ्या नंबरवर आहोत. राजस्थान, ठीक आहे, MP, त्यानंतर आपण आहोत. तर काय येईल उत्तर? तर बरोबर 9.36, ठीक आहे. बरोबर कोणते नाही विचारले, ठीक आहे. बरोबर कोणते नाही, काय येईल उत्तर मग? तर ब हे राज्य भारताच्या पश्चिमेकडील असलेले राज्य आहे, हे चुकीचं आहे. आणि राज्याने 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे, त्याचं उत्तर येईल 1. चला पुढचा प्रश्न. दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहेत? चॉकलेट क्वेश्चन आहे, पटकन सॉल्व्ह करायचा. तर दरेकसा जे टेकड्या आहेत हे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहेत? तर महाराष्ट्राच्या ईशान्य दिशा, ही महाराष्ट्राची नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशेला तेरेखोल येतात, कारण की गोवा जर नैऋत्यला आहे, तेरेखोल पण नैऋत्यलाच आहे, ठीक आहे. उत्तरेला कोणत्या टेकड्या आहेत? गाविलगड. वायव्येला कोणत्या टेकड्या आहेत? अक्राणी, गाळणा, सातपुडाचा अक्राणीचा पट्टा, ओके. त्यानंतर सातमाळा, सातमाळ, अजिंठा नाही, सातमाळ. सातमाळ वायव्येच्याच बाजूला आहेत. पूर्वेला कोणती आहेत? चिरोली, भामरागड आणि सुरजागड, ठीक आहे. भामरागड आणि सुरजागड. आणि आग्नेयच्या बाजूला कोणती आहे? तर निर्मल, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर, ठीक आहे. चलो, सगळा झाला तुमचा पॉइंट. अमरावती विभागात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? हा पण एक चॉकलेट क्वेश्चन. अमरावती विभागात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो इथं यवतमाळ, अमरावती नाहीये, यवतमाळ. भारताच्या मुख्य भूमीच्या परमस्थानांसंबंधी कोणती जोडी चुकीची आहे? उत्तर दिशा. भारताच्या मुख्य भूमीच्या विचारले, परमस्थानासंबंधी कोणती आहे? आता इथे इंद्रकोलचा विचार नका करू ठीक आहे. ठीक आहे, इंद्र, येस. ह्याचं उत्तर आहे 2. दक्षिण दिशेला इंद्र पॉइंट नाहीये. आपण मुख्य भूमीचा विचारले, तर मुख्य भूमी म्हणजे बेटांशिवाय, मुख्य भूमी म्हणजे बेटांशिवाय, आणि बेटांशिवाय जी येते तिथे इंदिरा पॉइंट येत नाही. इथं काय यायला पाहिजे? तर कन्याकुमारी असायला पाहिजे, कन्याकुमारी. ह्याचा आन्सर काय असलं पाहिजे होतं? ह्याचा आन्सर असलं पाहिजे होतं 2.
तर हे झाले तुमचे महत्त्वाचे पॉईंट्स. ठीक आहे, अपेक्षा करतो आजचे लेक्चर्स तुमचे सेट झाले असतील. आता पटापट उत्तर तुम्ही मला सांगा किती आले. पटापट कमेंट करा याची नक्की तुमची उत्तर किती आलेत किंवा काय आलेत. चला, एनिवे आय होप सो. ठीक आहे, तर हे बॅचचा विचार नक्की पुढे भविष्यात करेल. चला, थँक्यू सो मच. परत भेटूया. आज हिस्ट्रीचं लेक्चर तुमचं होणार नाही आहे, कारण की आता ह्याच्यातच तुमचे 6 वाजलेत. हिस्ट्रीचं लेक्चर आणखी तयारी करायला वेळ लागेल. सो आता ठीक आहे, उद्याच्या टेस्टला परत भेटूया. चांगली जिओग्राफीची तयारी करा. दणकून ज्यांनी नवीन नवीन लेक्चर घेतलेले आहेत त्यांनी परत लेक्चर धुवून सपाटा चालू ठेवा. ग्रुपला मी सगळे PPT टाकून देणार आहे, तर ग्रुपला सगळ्या PPT येऊन जातील. ठीक आहे, चला. जर झालंच शक्य तर अर्धा एक तासानंतर तुमचं हिस्ट्रीचं मी सेटअप करू शकतो. तुम्हाला तसं मी मॅपिंग सेक्शन पाठवेल, तसं मी मेसेज टाकेल. ठीक आहे, चलो.